नमस्कार। सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक जण त्या निवडणुकीची तयारी करण्यामध्ये मग्न आहे। त्याचबरोबरीने आमचे किरीट सोमय्या काका गेल्या अनेक वर्षापासून अनेकांचा त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला। आज काढलेला तो भ्रष्टाचार आपली टक्केवारी ठरवली आणि टक्केवारीमध्ये ठरवून आज त्यांनी तोंडावरती बोट ठेवून गप्प बसलेले आहेत आणि आज त्याच भ्रष्टाचारांबरोबर हातात हात घालून फिरताना दिसतायत। त्यामुळे मुंबईमधला जो येथील मराठी माणूस होता तो आज त्यांना प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। पण आज सध्या तेही सांगतात, कारण ते एक स्टंट बहादूर आहेत, तेही स्वतः सांगत आहेत की हा मुंबईच्या खुर्चीवरती एक हिंदू महापौर बसवला जाईल आणि त्यांचे काही सहकारी सांगतायत। त्यांना माझा एक प्रश्न आहे, आजपर्यंत या मुंबईच्या महापौर पदावरती जे बसले गेले होते ते हिंदू नव्हते का? किशोरीताई पेडणेकर ह्या कोण होत्या? विश्वनाथ महाडेश्वर, स्नेहल आंबेकर, सुनील प्रभू, श्रद्धा जाधव, शोभा राऊळ, दत्ता दळवी, महादेव देवळे अशी असंख्य नावं आहेत, ती मी या ठिकाणी घेऊ शकत नाही। हे हिंदू नव्हते का? हे हिंदू होते, पण तुमचं दुखणं हे झालंय की हे मराठी होते आणि मराठी माणसाचा आज तुम्हाला पोटसूळ सुटलेला आहे की त्या खुर्चीवरून मराठी माणूस हटवायचा आहे आणि त्या खुर्चीवरती परप्रांतीय या त्या ठिकाणी गुजराती या मारवाडी बसवायचा आहे, कारण तुम्हाला मुंबई ही गिळकृत करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमचा हा अट्टाक चाललेला आहे। पण एक मराठी माणूस म्हणून आपणास सांगू इच्छितो, ह्या मुंबईमध्ये सर्व जाती धर्माची राहणारी जे सर्वसामान्य मराठी माणसं आहेत ती कदापि हे खपून घेणार नाही आणि हा जो तुमचा अट्टास आहे तो कदापि पूर्ण होऊ देणार नाही। त्यासाठी मुंबईच्या संरक्षणासाठी येथील जो मराठी माणूस आहे तो रस्त्यावर उभा राहून या मुंबईचे कवचकुंड बनवून तिचं संरक्षण करण्याचं काम करणार आहे। पण ही मुंबई गुजराती, मारवाडी किंवा परप्रांतीयाच्या हातात जाऊ देणार नाही, हे प्रथमतः या स्टंट बहादुरांनी लक्षात घ्यावं।